तर पुन्हा एकदा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे कायपण.com आणि मी तुमचा आवडता दीपेश कांबळे. तर मित्रांनो, आत्ता आहोत कोकणात आणि कोकण म्हटलं की परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी. आणि आज ह्या कोकण भूमीत, परशुरामाच्या भूमीत आम्ही आहोत. मित्रांनो, ह्या कोकणाच्या भूमीत असताना माझं जन्मस्थान पण कोकण आहे. मी कोकणातला आहे, संगमेश्वर तालुक्यात धामणे गावामधला आहे. आणि चिपळूणमध्ये माझं जवळपास 11वी-12वीचं शिक्षण मी चिपळूणमध्ये DBG कॉलेजला केलं आहे. पण एवढं असून पण मला कधी परशुरामाचं मंदिर आहे माहीत होतं, पण कधी तिथे जाण्याचा योग आला नाही. तर आज मित्र आले होते, तर ते बोलले की आपण जाऊया, बघूया परशुरामाचं मंदिर कसं आहे. तुम्ही बघताय, माझ्या पाठी आहे चिपळूणची जी वशिष्ठी नदी आहे ती आहे. आणि आम्ही आता कोकणात आलो आहे, चिपळूणमध्ये आहोत, परशुराम घाटामध्ये आहोत. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून की कोकण किती सुंदर आहे ते. तर मित्रांनो, हे आहे पार्किंग. मंदिराकडं मंदिर पुढच्या साईडला आहे, तिथे आपण जाणारच आहोत. आता आपण इथे गाडी पार्क करून मंदिराकडे जाणार आहोत. आणि हे बघा, तुम्ही जर बघताय तर हे प्रभू श्री परशुरामाचं मंदिर आहे आणि खूप छान असं मंदिर आहे. मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या पायऱ्या चढून वरती जावं लागतं आपल्याला आणि खूप सुंदर असं मंदिर हे बनवलं आहे. तुम्ही बघू शकता किती त्याला घुमट बघा त्याचा. आणि एक खूप छान आहे, म्हणजे बघण्यासारखं असं हे मंदिर आहे. डोळ्याचं म्हणजे डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी अशी ही वास्तू बनवलेली आहे खूप. आणि मेन म्हणजे तो परिसर होता तो पूर्ण स्वच्छ होता. ही आतमध्ये एंट्री आहे. इथून इथे सगळे भटजी बसलेले आहेत आणि ही पाठची साईड आहे. बघताय तर इकडे पाण्याची सोय केलेली आहे, पाठच्या साईडला पण आहे. आणि हे आहे श्री प्रभू परशुरामाचं हे मंदिर आहे. आणि घुमटामध्ये अशा प्रकारच्या ह्या छोट्या छोट्या देवांच्या मूर्त्या केलेल्या आहेत. हा उंच घुमट आहे आणि हे प्रभू परशुराम जी आहेत, बघू शकता. आणि ॲक्च्युली कसं आहे, मला व्हिडिओ करायचा होता, पण त्या आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे, तेव्हा मला कॅमेरा बंद करावा लागला. आणि ही आहे जी पाठची साईड आहे, तुम्ही बघताय ही पाठची साईड आहे. तर सुंदर असं हे मंदिर आहे. जर तुम्ही कधी कोकणात जात असाल तर ह्या मंदिराला भेट द्या. जेव्हा आपला जो परशुराम घाट तिकडून चालू होतो तेव्हा मेन जो तिट्टा आहे तिथेच मंदिर आहे. आणि हे एक छोटंसं तलाव आहे, खूप खोल आहे असं तलाव म्हणतात, सुंदर आहे. इकडे मंडप आहे मोठा. आणि एक बघा, इथे मेन विशेष आकर्षण म्हणजे हे बघा, इथे ही झाडं आहेत ना, प्रत्येक झाडाला नावं दिलेली आहेत. तुम्ही बघत असाल तर या प्रत्येक झाडावरती नावं आहेत. हे बघा, बघताय तर फळस, त्याच्यानंतर हे वेगवेगळी झाडं आहेत. तुम्ही ती त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसतीलच. तर खूप छान आहे हे मंदिर. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आणि वेळू कधी जात असेल कोकणात पिंपल तर या मंदिराला नक्की भेट द्या. अश्लेषा नागचापा, मघावड, पूर्वा फळस.